Hello everyone, student. Today we have going to learn the last four paragraphs of the Cope and the Anthem. See the page number 31, fourth para. But on an unusually quiet corner, Sophie came to stand still. Here was an old church, quaint and rambling and gabled. Through one violet stained window of soft light glowed, where no doubt the organist loitered over the keys, making sure of his mastery of the coming Sabbath anthem. For there drifted out to Sophie's ears, sweet music that caught and held him transfixed against the convolutions of the iron fence. Here, what happened when Sophie lastly we have say at the end he reached up one of the avenue which was east. की तो ज्या रस्त्याकडे गेला त्या रस्त्याच्या तिथे त्याला थोडंसं म्हणतो आपण एक क्वाईट कॉर्नर आणि तिथं तो स्तब्धपणे उभं राहिला. दॅट इज कॉल्ड ॲज अ स्टँड स्टील. अतिशय विलक्षण असं त्याला ते चित्र दिसलं. त्यामध्ये क्वॅन्ट असा एक वर्ड दिला आहे बघा. क्वॅन्ट दॅट मीन्स विलक्षण और अट्रॅक्टिव्हली वी आर कॉल्ड ॲज अन ओल्ड फॅशनड. क्वॅन्ट हिअर सी दिस मीनिंग. अट्रॅक्टिव्हली अनयुज्युअल और ओल्ड फॅशनड. ओके. आता आणखीन बोल्डमध्ये वर्ड दिलेत बघा. रॅम्बलिंग दॅट मीन्स समथिंग वी आर कॉल्ड व्हरियस डिरेक्शन्स और स्प्रेडिंग. एक आवाढव्य असं वर्ड आहे त्याला. अँड गॅबल्ड म्हणजे काय? निमुळतं. एक प्रकारे कन्स्ट्रक्टेड ट्रँग्युलर पार्ट जो असतो त्याला गॅबल्ड असा फॉर्म दिलेला आहे बघा. म्हणजे त्या चर्चचं त्यांनी थोड्याफार प्रमाणात तिथल्या एरियाचं वर्णन केलेलं आहे. आणि सॅबथ SABBATH तोही वर्ड बघा. त्याचंही मिनिंग बघा. सॅबथ दॅट मीन्स अ डे ऑफ रिलिजियस ऑब्झर्वन्स अँड ऑब्स्टिनियस फ्रॉम वर्क केप्ट बाय ज्यूज अँड ख्रिश्चन. म्हणजे एक यहुदी आणि ख्रिस्ती लोकांचा धार्मिक विधी पाळण्याचा जो दिवस असतो, म्हणजे कामापासून दूर राहणं आणि ह्या धार्मिक विधी पाळणं, दॅट इज कॉल्ड ॲज अ सॅबथ. समथिंग वी आर कॉल्ड कमिंग द सॅबथ अँथम. ओके. म्हणजे जुनं चर्च त्यानं बघितलं आणि त्याचा इतका प्रभाव त्याच्यावर पडला की तो तिथंच थांबला. थोडंसं चेंजेस झाले त्याच्या माइंडमध्ये. ओके. आणि कॉन्व्होल्युशन असं एक वर्ड दिलं आहे बघा त्यांनी. क्वाइल्स और ट्विस्ट असं म्हटलं आहे. वेटोळे अशा अर्थानं. ओके. म्हणजे त्या निमुळतं चर्च होतं. जांभळ्या रंगाच्या खिडकीतून लाईट पडत होता. दॅट इज थ्रू वन व्हायलेट स्टेन्ड विंडो अ सॉफ्ट लाईट ग्लोड वेअर नो डाऊट. म्हणजे एक प्रकारे तिथं एक विलक्षण असं आवाढव्य चर्च होतं आणि कोणीतरी ऑर्गन वाजवत होतं. दॅट इज नो डाऊट द ऑर्गॅनिस्ट लॉयटर्ड ओव्हर द कीज. आणि स्वरपट्ट्यावर तो बोटे फिरवत असं प्रार्थना गीताचा प्रॅक्टिस करत होता. दॅट इज कॉल्ड ॲज अ सॅबथ अँथम. फॉर देअर ड्रिफ्टेड आउट सोफीज इयर स्वीट म्युझिक. आणि ते अतिशय सुमधुर असं म्युझिक त्याला ते ऐकू आलं किंवा गोड संगीत म्हणतो आपण. आणि तो तिथंच उभा राहिला. ओके. अँड हेल्ड हिम ट्रान्सफिक्स्ड अगेन्स्ट द कॉन्व्होल्युशन ऑफ द आयर्न फेस. आणि त्या लोखंडी कुंपणापाशी तो तिथंच उभा राहिला. दॅट इज आयर्न फेस. द मून वॉज अबाव फुल अँड रॅडियंट.
Vehicles and pedestrians were few. Sparrows twittered sleepily in the eaves, or little while the scene might have been a country churchyard, and the anthem that the organist played cemented Soapy to the iron face, for he had known it well in the days when his life contained such things as mothers and roses and ambitions and friends and immaculate thoughts and callers. Here, what happened in the Soapy's life? बघा, द मून वॉज अबाव फुल अँड रॅडियंट. म्हणजे चंद्राचं वर्णन केलेलं आहे थोडक्यामध्ये त्यांनी. रॅडियंट दॅट मीन्स वी हॅव कॉल्ड व्हेरी इफेक्टिव्ह अँड अनदर एक तेजस्वी अशा अर्थानं. थोडी वाहनं होती. व्हेकल्स अँड पेडेस्ट्रियन्स वेअर फ्यू म्हटले बघा. स्पॅरोज ट्विटर्ड थोडंसं वर्णन केलेलं आहे की चिमण्या चिवचिवत होत्या आणि चर्चयार्डसारखं दृश्य दिसत होतं ते. आणि प्रार्थनागीत म्हणतो आपण ऐकून तो तिथंच उभा राहिला. ऑर्गॅनिस्ट वाजवत होता आणि ते गीत त्याला ऐकू वाटत होतं. समथिंग ही इंटरेस्टेड टू हर्ड दॅट अँथम फॉर्म बिकॉज एक म्हणतो आपण फ्लॅशबॅकमध्ये गेल्यासारखं की त्याला मित्रपरिवार होता, गुलाबाची फुलं होती, आई होती, आशा आकांक्षा होत्या. म्हणजे एक सद्विचार सद्वर्तनी लोकांच्यात राहणारा हा व्यक्ती होता. पण तो त्यातून तो लक्षात घ्या बॅड वर्क करायला लागला किंवा आपण म्हणतो समथिंग वी आर कॉल्ड जस्ट लाईक ॲज अ रॉबरी अँड मिसबिहेवियर. म्हणजे हे असं वाईट वागणं तो नंतर शिकला. इमॅक्युलेट दॅट मीन्स परफेक्टली क्लीन म्हणतो आपण, चांगलं स्वच्छ अशा अर्थानं. दॅट्स कॉल्ड ॲज अ इमॅक्युलेट. हिअर सी दिस परफेक्टली क्लीन अँड टायडी म्हटले त्याचं मिनिंग येते चांगलं असं. अँड अनदर वी आर कॉल्ड कॉलर्स दॅट इज गुड अटायर. ओके. हिअर the conjunction of Soapy's receptive state of mind, the influence about the old church. आता ते पूर्वीचं त्याला आठवलं. तो ते प्रार्थनागीत ऐकत तिथंच उभा राहिला. लोखंडी म्हणतो आपण एक प्रकारे जे लोखंडी कुंपण होतं तारेच तिथंच. आणि त्याची माइंड कंडिशन अशी झाली लक्षात घ्या की त्याच्या मनामध्ये जुने विचार किंवा जुन्या चर्चचा प्रभाव ते समोर असलेल्या आणि एक माइंड अँड इन्फ्लुएन्स अबाउट द ओल्ड चर्च ब्रॉट सडन अँड वंडरफुल चेंज इन हिज सोल म्हटलं आहे बघा. सिम्पली वी आर सी दिस स्टेटमेंट इज व्हेरी इम्पॉर्टंट अँड समथिंग वी आर कॉल्ड इसेन्स ऑफ दिस स्टोरी फॉर्म. म्हणजे इथं त्याची ग्रहणक्षमता जी आहे मनाची दॅट इज रिसेप्टिव्ह स्टेट ऑफ माइंड आणि हृदयावर जो पडलेला चर्चचा प्रभाव आहे आणि जो अतिशय म्हणतो आपण वंडरफुल चेंज त्याच्या माइंडमध्ये किंवा आत्म्यामध्ये आला म्हणतो आपण दॅट इज सोल, हृदयात थोडक्यामध्ये. आणि त्यानं जी अधोगतीची पातळी गाठलेली होती बघा. ही व्ह्यूड विथ रायझिंग हॉरर द पिट इन टू विच ही हॅड टंबल्ड अँड डिग्रेडेड डेज, अनवर्दी डिझायर्स, डेड होप्स, रेक्ड फॅकल्टीज and base motives that made up his existence. What happened we have see tumbled that means followed. म्हणजे त्याची जी अधोगतीची पातळी त्यानं गाठली होती त्याची जाणीव होऊन त्याला भीती वाटायला लागली थोडक्यामध्ये. ओके. अँड व्हॉट हॅपन्ड वी हॅव सी म्हणजे सगळं अयोग्य केलेलं होतं किंवा भग्न झालेल्या आशा, नष्ट झालेली कार्यशक्ती सगळं त्याला ते आठवलं. लक्ष म्हणजे त्याचा एक ही वी आर कॉल्ड क्रिएटेड इन हिज माइंड बिकॉज ऑफ लिसनिंग दॅट अँथम. म्हणजे अँथम ऐकल्यानंतर झालेले हे चेंजेस आहेत लक्षात घ्या. ओके. दॅट इज आफ्टर लिसनिंग द अँथम सोपी रिमेंबर्स हिज अर्लियर लाईव्स वी आर कॉल्ड. ओके. सी द नेक्स्ट पॅरा. अँड ऑल्सो इन मुवमेंट his heart responded thrillingly to this strange mood. A strong impulse moved him battle with his disparate fact. He would pull himself out of the mire. Mire that means what?
वी हॅव कॉल्ड, की त्याची जी अतिशय विचित्र मनाची जी स्थिती होती, त्याला ते तीव्र प्रेरणा किंवा इच्छाशक्ती आणि त्याचं जे दुःख आहे म्हणतो आपण, डिस्परेट फॅक्ट्स आहेत, त्याला एक प्रकारे तोंड देण्यासाठी त्याचं थोडंसं माइंड कंडिशन स्ट्रॉंग झाल्यासारखं झालं बघा. दॅट इज स्ट्रॉंग इम्पल्स मूड हिम बॅटल्ड विथ हिज डिस्परेट फॅक्ट्स. म्हणजे त्याला एक प्रेरित केल्यासारखं झालं त्याच्या स्ट्रॉंग डिझायरने. हे चांगलं ऐकल्यामुळे त्याला चांगले दिवस आठवले. हे आपण भरपूर वाईट केलं किंवा आपल्या हातून भरपूर वाईट गोष्टी झालेल्या आहेत, मिसबिहेव झालेलं आहे, चांगलं झालेलं नाही, योग्य झालेलं नाही, हे त्याला एक प्रकारे समथिंग ही क्युअर अबाउट दॅट ऑर वी हॅव कॉल्ड, एक प्रकारे त्याच्या माइंडनं ते समजून घेतलं, लक्षात घ्या की आपण हे वाईट करतो आणि आपण हे चांगलं केलेलं पाहिजे आणि आपण हे दलदलीतून बाहेर आलं पाहिजे. दॅट इज व्हेरी अनप्लिझंट अँड कॉम्प्लिकेटेड सिच्युएशन दॅट इज कॉल्ड ॲज अ मायर सिरीज. म्हणजे एक दलदल, थोडक्यामध्ये अनप्लिझंट सिच्युएशन असं म्हटलेलं आहे बघा. म्हणजे आपण ह्या दलदलीतून बाहेर येऊ शकू असं त्याला थोडंफार कॉन्फिडन्स यायला लागला. ओके. मायर अँड वूड मेक अ मॅन ऑफ हिमसेल्फ अगेन. म्हणजे माणूस म्हणून आपण एक जगू, स्वतःला बाहेर काढू या दलदलीतून आणि चांगलं व्यक्तिमत्व क्रिएट करू. ओके. ही वूड कॉन्कर द इव्हिल दॅट हॅड एन्स्लेव्ड हिम. बघा, म्हणजे त्याला गुलाम करून टाकलेल्या ह्या पापी वृत्तीतून तो बाहेर निघेल किंवा मनोवृत्तीवर विजय मिळवू शकेल. दॅट इज कॉल्ड ॲज अ कॉन्कर. कॉन्कर म्हणजे काय? विजय मिळवणे. सिरीज would conquer the evil that had enslaved him. There was time he was young yet he would resurrect, that is called as a restore his old eager ambitions and pursue them without any flattering, that is losing strength. म्हणजे त्याला काय आठवलं बघा, म्हणजे तो चांगलं व्यक्तिमत्व निर्माण करू शकेल, अजून वेळ गेलेली नाही, तरुण आहे, सुप्त इच्छा आकांक्षा आपण पुन्हा जागृत करू शकू, बरोबर, न डगमगता. कारण का ते ऑर्गन जे वाजवलेलं होतं, लक्षात घ्या, त्यातून निघणारं जे संगीत होतं ते अतिशय मधुर होतं किंवा पवित्र होतं म्हणूया आपण, जेणेकरून त्याच्या माइंडमध्ये, त्यांच्या अंतर्मनात काय झाली, एक क्रांती झाल्यासारखी झाली. दॅट इज कॉल्ड ॲज अ रिव्होल्युशन. इथं दिले बघा वर्ड. हिअर दोज सोलमन बट स्वीट ऑर्गन नोट हॅड सेट अप अ रिव्होल्युशन इन हिम. टुमारो ही वूड गो इन टू द रोअरिंग डाऊनटाऊन, दॅट इज बिझी टाऊन डिस्ट्रिक्ट अँड फाइंड वर्क. त्यानं काय विचार केला की आता उद्या उजडल्यानंतर मी काय करणार, ह्या गजबजत्या शहरात काम शोधणार. ओके. चोरी काही करणार नाही, वाईट काम करणार नाही, काम शोधणार. अ फर इम्पॉर्टर had once offered him a place as driver. He would be somebody in the world he would. बघा, म्हणजे काम शोधू शकेल असं त्याला एक कॉन्फिडन्स आला. आणि कारण त्यानं एका आयातदाराची म्हणतो आपण, इम्पोर्टरची नोकरी केलेली होती, ड्रायव्हरची एका, आणि काहीतरी मी बनेल अशा अर्थानं तो त्याच्या डोक्यामध्ये विचार चाललेले होते. ही वूड बी समबडी इन द वर्ल्ड. ओके. जगात कोणतरी असं असेल की म्हणजे तो काहीतरी चांगलं बनेल असं तो थिंकिंग करत होता. आणि तिथं डॅश डॅश दिले बघा, तेवढ्यात काहीतरी ॲक्ट घडली. सोफी फेल्ट अ हँड लेड. ओके. तो विचार करतोय तेवढ्यात त्याला जाणवलं की आपल्या खांद्यावर कोणीतरी हात ठेवलेला आहे. ऑन आर्म ही लुक्ड क्विकली अराउंड इन टू द इम्पॅसिव्ह फेस ऑफ अ पोलिसमॅन. बघा, इम्पॅसिव्ह फेस म्हणजे काय, थंड निर्विकार अशा अर्थानं. एका पोलिसाचा चेहरा अतिशय निर्विकार होता, थंड होता. त्यानं बघितलं मागं वळून तर पोलीस होता. व्हॉट पोलीस ऑल्सो आस्क्ड हिम. द ऑफिसर आस्क्ड व्हॉट आर यू डू इन हिअर. काय विचारतो ऑफिसर तो पोलीस, तू इथं काय करतोयस. व्हॉट्स द सोफीज आन्सर, नथिंग, काही नाही. देन कम अलॉंग सेड द पोलिसमॅन. पोलिसमॅन काय म्हणतो, मग चल माझ्याबरोबर. 3 months ऑन द आईसलँड सेड द मॅजिस्ट्रेट इन द पोलीस कोर्ट द नेक्स्ट मॉर्निंग. काय म्हणतो पोलिसमॅन, 3 महिने बेटावरील तुरुंगात
दुसऱ्या दिवशी सकाळी पोलीस कोर्टातील न्यायाधीशाने फरमावले. म्हणजे ह्यामध्ये लास्टला लक्षात घ्या, अतिशय क्लायमॅक्स किंवा एंड आहे तो अतिशय सॅड झालेला आहे, की त्याच्यामध्ये चांगले बदल व्हायला लागले होते, तेवढ्यात पुन्हा तो त्या प्रिझनमध्ये गेला. लक्षात घ्या. दॅट इज लास्टली सोफी फेल्ट व्हेरी दॅट इज ही वूड लाईक टू पास विंटर मंथ्स इन प्रिझन, बट when he decided that, what happened, we have see he also reached at the churchyard, and there is a, we have called organist created a very sweet and pure music, and there would be a great change in mind of Sophie, but all these activity become unfulfilled. ते माइंडमध्ये चेंज झाला, पण तेवढ्यात त्याला पोलिसांनी पकडून नेलं. म्हणजे पूर्वी जसा होता तसाच तो, लक्षात घ्या, एक तुरुंगात राहणाराच पर्सन बनला. ओके. आता ब्रेनस्टॉर्मिंगचे काही क्वेश्चन्स आहेत बघा. तुम्हाला हे सॉल्वड टेक्स्ट बुक पाठवलेलं आहे मी. ह्यात जेवढं दिलेलं आहे सॉल्व करून तेवढं तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये लिहा. ओके. हिअर वी स्टॉप नाऊ.